नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, गेल्या 5 महिन्यांमध्ये भारतीय शेअर बाजार सपाटून आपटलाय। याचं मुख्य कारण म्हणजेच FPI आणि FII यांनी केलेली विक्री। ऑक्टोबर महिन्यापासून FPI कडनं सातत्याने विक्री सुरू आहे। विशेष म्हणजे परकीय गुंतवणूकदार विक्री करून मायदेशामध्ये नाही तर चीनमध्ये गुंतवणूक करतायत। विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये भारतीय शेअर बाजारामधून 24,753 कोटी रुपये काढून घेतले। यापूर्वी फेब्रुवारीमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 34,574 कोटी रुपये काढले आणि जानेवारीमध्ये 78,000 कोटी रुपये काढले होते। या वर्षामध्ये आतापर्यंत एकूण FPIनं 1,37,000 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। परकीय गुंतवणूकदारांच्या सातत्यानं विक्रीमागे अनेक कारणे आहेत। यामध्ये प्रामुख्याने जागतिक आणि देशांतर्गत घटक कारणीभूत आहेत। अमेरिकेनं मेक्सिको, कॅनडा आणि चीन यांच्यासारख्या देशांवरती उच्च शुल्क लादण्याचा निर्णय घेतलाय, तर भारतासह अनेक देशांवरती रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यामुळे बाजारामध्ये नकारात्मक प्रभाव पडतोय। तर दुसरीकडे देशांतर्गत आघाडीच्या कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणे नसल्यानं नकारात्मक भावना आणखी वाढली आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरल्यानं FPIला गुंतवणूक महाग वाटते। या सर्वांचा परिणाम म्हणजे ते सातत्याने विक्री करतायत। रुपया घसरल्यानं परकीय गुंतवणूकदारांचा नफा कमी झालाय। त्यातच केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कॅपिटल गेन टॅक्समध्ये वाढ केली गेली होती। दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरती 15% कर आणि अल्प मुदतीवरती 20% कर आहेत। इतर देशांमध्ये दीर्घ आणि अल्प मुदतीच्या गुंतवणुकीवरती 0 किंवा यापेक्षाही फार कमी कर आहेत। अशातच चीनने त्यांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे। साहजिकच परकीय गुंतवणूकदार तिकडे आकर्षित झाले नसते तर नवलच। यामुळे चीनी शेअर बाजारामध्ये लक्षणीय वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर हँगसेंग निर्देशांकानं भारतीय निफ्टीच्या 5% परताव्याच्या तुलनेमध्ये वार्षिक आधारावरती 23.5% परतावा दिलाय। पण हे आपत्कालीन व्यापार चक्र असू शकतं असा तज्ज्ञांचा दावा आहे, कारण 2008 पासून चीनच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कामगिरी सातत्यानं अपेक्षेपेक्षा कमी आहे। आकडेवारीनुसार पुनरावलोकन निधीमध्ये किंवा त्याच्या कालावधीमध्ये FPIनं सर्वसाधारण मर्यादेच्या अंतर्गत रोख्यांमध्ये 2,405 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, तर इतर मार्गाने 337 कोटी रुपये काढलेत। 2024 मध्ये भारतीय बाजारपेठेमध्ये FPIनं गुंतवणूक लक्षणीयरित्या कमी करून केवळ 424 कोटी रुपये केली होती, तर यापूर्वी 2023 मध्ये त्यांनी भारतीय बाजारपेठेमध्ये 1,71,000 कोटी रुपये टाकले होते। तर 2022 मध्ये जागतिक मध्यवर्ती बँकांनी व्याजदरामध्ये आक्रमक वाढ केल्यामुळे 1,21,000 कोटी रुपयांची विक्री त्यांनी केली होती। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने सध्या गुंतवणूकदारांना चीनचं मार्केट हे अट्रॅक्टिव्ह वाटतंय आणि भारतीय मार्केट हे जास्त अट्रॅक्टिव्ह वाटत नाहीये। तर त्यामागची कारणं आणि त्याची कारण मीमांसा या व्हिडिओमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।